नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीचे तीनही मुख्य नेते दिलखुलास दिसले। तरी मंत्रिमंडळ स्थापन करताना या तीनही नेत्यांची कसोटी लागणार आहे। या सरकारवर भाजपचा वरचष्मा राहणार हे स्पष्टच आहे। बहुतेक महत्त्वाची खाती भाजपकडे असतील। गृहमंत्रीपद सुद्धा भाजप आपल्याकडेच ठेवून घेण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे उर्वरित खात्यांसाठी शिंदे आणि पवार गटांमध्ये चढाओढ राहील। त्यातच भाजपने मंत्रिमंडळात मेरिटवर मंत्र्यांना स्थान द्यावे असा आग्रह धरलाय। मेरिटवर याचा अर्थ यापूर्वीच्या मंत्रिमंडळात ज्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली किंवा ज्यांच्या बेताल विधानांमुळे नेत्यांसमोर अडचणी उभ्या ठाकल्या, आपल्या खात्याचा कारभार ज्यांना व्यवस्थित सांभाळता आला नाही आणि सर्वाधिक म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा लोकांना मंत्रिमंडळात स्थान नसावे हा भाजपचा आग्रह दिसतोय। भाजपने आपला हा आग्रह अधिक ताणून धरला तर शिंदे आणि पवार या दोघांचेही आपापले मंत्री निवडताना कसोटी लागणार आहे। त्यामुळेच नव्या मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी कायम आहे। विशेष म्हणजे शिवसेनेने दिलेल्या आपल्या संभाव्य मंत्र्यांच्या नावांपैकी काहींचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपने साफ नकार दिल्याची बातमी आहे। या पृष्ठभूमीवर आमच्या मंत्र्यांची नावेही भाजपच ठरवणार का असा संतप्त सवाल शिंदे गटातून उपस्थित होतोय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात या मुद्द्यावर चर्चा झाल्याचंही समजतंय। राष्ट्रवादीच्या बाबतीतही भाजपची हीच भूमिका आहे का असा प्रश्न शिंदे सेनेकडून विचारला जातोय। राष्ट्रवादीकडून जी नावे समोर केली जाण्याची शक्यता आहे त्यापैकी काही बड्या नावांवरही त्यामुळे प्रश्नचिन्ह लागू शकतो। दुसरीकडे शिंदे आणि पवारांसाठी ही एक चांगली सोय देखील आहे। भाजपचे नाव समोर करून मंत्री म्हणून त्यांना नको असलेल्या मंडळींचा पत्ता ते कट करू शकतात। अर्थात या सगळ्या नाराजांची समजूत काढणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाहीये। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।